हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्रियांका आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर 9 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत आमच्या इकडे अखंड हरिनाम सप्ताह चालू होता. तर त्याच्याच थोड्याशा ब्लॉग केला तो मी तुम्हाला दाखवणार. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओ. या 7 दिवसात ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन केले जाते. तर सुरुवातीच्या 17 अध्यायांना तरी काय मला वाचायला बसता आलं नाही, म्हणून मी 18व्या अध्यायाला वाचायला बसले होते. तर त्या दिवशी धुलीवंदन होतं. वाचन करून आल्यानंतर इकडे मुलांचं धुलीवंदन साजरे करायचं चाललं होतं. तर काही कार्यक्रम आहे म्हणजे कोणता सण आहे आणि आपण फोटो काढले नाहीत असं तर होतच नाही. मग इकडे सगळ्यांची फोटो सेशन करून घेतलं. नंतर मुलांसाठी कोबी मंचुरियन बनवले. शुक्रवार शनिवार रविवार असे 3 दिवस 18व्या अध्यायाचे वाचन केले. शनिवारी दिंडी निघाली होती. दिंडी पूर्ण गावातून फिरून आल्यानंतर मंदिराजवळ दीप प्रज्वलित करण्यात आले आणि दीपोत्सव साजरा करण्यात आला. अनाथाचे माय अनाथाचे माय एका जनार्दनी पाया पकुवरा जनार्दनी पाय वंदे तसे देवासमोर आवडते ती प्रवेश करायला मिळते. पकुवराच पुरते आणि चौकारीतले आणि सुरुवात पुंडलिक ज्ञानेश्वर महाराज की जय. चंदुदादा होता चौकाच्या वरती लाईन पूर्ण लाईन नंबर 2 वाचक पहिला लाईन नंबर 2, 3, 4 हे तुळस कशी
सगळे आता गाडी लावून गणपत्या खाली बसून सगळे पुढे गावात माझ्या सर्वांनी एक ओळी पाठीमागे म्हणा बाजूला वर सगळे आता गाडी लावून गणपत्या खाली बसून सगळे पुढे गावात सर्वांनी एक ओळी पाठीमागे म्हणा आणि तुकाराम महाराजांच्या विजय दिवशी पारायणाची समाप्ती झाली. त्याच दिवशी ग्रंथाचे पूजनही करण्यात आले आणि फुलं पडण्याच्या आधी काल्याचं कीर्तन चालू होतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया खूप छान केले का नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ जय श्री